नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? जरा थोडीशी विश्रांती घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे. त्याच्याबद्दल माफी मागतो, पण 3 सामने होऊन गेले तरी लेले कुठे गेले कळत नव्हतं. काही जरा कामं चालू होती, काही सोशल वर्क चालू होतं आणि त्याचबरोबर पुणे ग्रँड टूर जी होणार आहे त्याचंही थोडं काम चालू होतं. पण आज जो तिसरा सामना झाला, मालिका संपली, त्याच्यानंतर मला थांबणं मात्र शक्य नव्हतं, म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. या तिसऱ्या सामन्याचाच नाही तर या मालिकेचा आढावा मी थोडक्यात घेणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ज्या पद्धतीने जिंकली त्याच्यानंतर अगदी लगेच एक दिवसीय मालिका चालू झालेली होती आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं होतं. थोडंसं सगळ्यांना रागही आलेला होता की आता एक दिवसीय मालिकेत तुम्ही काही जरी कामगिरी केली तरी आम्हाला त्याचं जास्त सुख मिळणार नाही आहे. त्याचं कारण कसोटी सामन्यातला पराभव हा भयानक जिव्हारी लागलेला होता आपल्या सगळ्यांच्याच आणि ते अत्यंत रास्त आहे. ही जी तयारी आहे, पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप होणार आहे 2026च्या सुरुवातीला आणि बरोबर एका वर्षानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे. या एकदिवसीय वर्ल्ड कपची तयारी म्हणायला गेलं तर आत्तापासून चालू झालेली आहे. T20 वर्ल्ड कपची तयारी चालूच राहणार आहे, कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही सामने T20चे आणि नंतर न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा आहे. त्यामुळे ती तयारी दणकट पद्धतीने होणार आहे. एक दिवसीय वर्ल्ड कपची तयारी आत्तापासून एवढ्या करता चालू की जवळजवळ 40-45 सामने हे भारतीय संघाला या मधल्या एका वर्षाच्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये खेळायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असं होतं की रोकोचं काय होणार, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय होणार. संघामध्ये तर त्यांना ठेवलेलं होतं. ऑस्ट्रेलियामध्ये थोडं यश त्यांना तिसऱ्या सामन्यामध्ये मिळालेलं होतं. रोहितनी शतक करून दाखवलेलं होतं. विराटबरोबर त्यांनी पार्टनरशिप केलेली होती. त्या पार्श्वभूमीवरती लोकांना थोडीशी उत्सुकता होती की आता भारतात काय होतं. परंतु एक सांगतो, चॉक अँड चीज ज्याला म्हणतात किंवा गीतावर सीता म्हणता येईल. का मी तुम्हाला म्हणतो हे, टेस्ट मॅचमधल्या खेळपट्ट्या आणि एक दिवसीय सामन्यातल्या खेळपट्ट्या, बाप रे बाप, एवढा फरक होता की टेस्ट मॅचमध्ये एका इनिंगमध्ये भारतीय संघाला 250 धावा करता येत नव्हत्या आणि वन डे मालिका चालू झाली. प्रत्येक मॅचला 350चा रतीब भारतीय संघाने जणू काही टाकलेला आहे. तिन्ही सामन्यांचं वैशिष्ट्य मला एक दिसलं, नाणेफेकीचं महत्त्व. कारण हा काळ असा आहे, थंडीचा काळ आहे. भारतात कुठल्याही तुम्ही शहरात जरी गेलात तरी तुम्हाला दवाचा परिणाम झालेला दिसतोच. ह्याचा गोष्टीचा परिणाम असा होतो की पहिली ज्यांना बॉलिंग करायला मिळते त्यांना कोरड्या बॉल हातात धरून बॉलिंग करता येते आणि दुसरी बॉलिंग करणाऱ्यांना मात्र दवात भिजलेल्या ओल्या बॉलनी बॉलिंग करायला लागते. त्यामुळे स्पिनरना ग्रिप मिळत नाही, फास्ट बॉलरना कॉन्फिडन्स मिळत नाही, फिल्डिंग करत असताना घसरण्याची सतत भीती वाटते, बॉल सतत ओला होत राहतो आणि त्यामुळे सेकंड बॅटिंग करणं इतकं सोपं होऊन बसतं. तुम्ही गंमत बघा, पहिल्या 2 सामन्यामध्ये भारतीय संघाने परत एकदा नाणेफेक गमावली. पहिल्या सामन्यामध्ये 350चा टप्पा पार करूनही भारतीय संघाच्या हाती 15-17 धावांचा विजय लागला, जो सुद्धा कमी नव्हता. दुसऱ्या मॅचमध्ये 350 धावा केल्या तरी त्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने केला. परंतु या दोन्ही मॅचमध्ये विराट कोहलीने जी बॅटिंग केली ती अफलातून होती. एक लक्षात घ्या, या तिन्ही सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या नव्हते, जे अत्यंत महत्त्वाचे बॉलर्स आहेत भारतीय संघासाठी T20 आणि वन डेमध्ये. ते नव्हते. त्यामुळे अर्शदीप सिंग होता, हर्षित राणा होता आणि त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा, या तिघांवरती जबाबदारी टाकण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये मी म्हणेन की तिघांनी बऱ्यापैकी आपली कामगिरी चांगली ठेवलेली आहे. खरा चमकला कोण असेल तर कुलदीप यादव चमकलेला आहे, पण त्याच्यापेक्षा दणदणीत चमक कुणी दाखवली तर विराट कोहली दाखवली आहे, कबूल करायला लागले. कारण 2 सामन्यामध्ये शतक, तिसऱ्या सामन्यामध्ये दणदणीत अर्धशतक आणि हे करत असताना त्यांनी बॅटिंगचा जो नजारा दाखवला आहे, जो कॉन्फिडन्स दाखवला आहे, तो वेगळ्या पद्धतीचाच होता. फक्त सगळ्यांच्या नजरेतनं एक गोष्ट मात्र चुकली नाही की विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांकडे शांतपणे बघत नव्हते, एकमेकांना जास्त हसून दाखवत नव्हते. ही गोष्ट कोणाच्या नजरेतनं चुकलेली नाही आहे. मी म्हणतो दोन्हीही दिल्लीकर आहेत, दोन्ही थोडेसे गरम डोक्याचे आहेत आणि त्याचा परिणाम हा असा झाला आहे की विराट कोहलीने आता माझ्या क्षमतेविषयी तुम्ही शंका घेताय का, जे काय आहे ते मी बॅटनीच करून दाखवतो. आणि ज्या वेळेला या पठ्ठ्याला एक लय सापडते त्यावेळेला तो काय बॅटिंग करतो आपल्या सगळ्यांनाच दिसून आलेलं आहे. रोहित शर्माने सुद्धा सुंदर बॅटिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यामध्ये आता मी थोडंसं ऋतुराज गायकवाडबद्दल बोलतो.
या पठ्ठ्याला संधी खूप तोडून 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 मिळालेली आहे. एक काळ असा होता की तो भारतीय संघामध्ये आलेला होता, कुठल्या टेस्ट टीममध्ये आलेला होता, तो खेळणार सुद्धा होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये कसोटी सामना, त्याच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याला परत यायला लागलं आणि त्याच्यानंतर परत एकदा खूप काळ त्याला वाट बघायला लागली. होतं कसं की मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. मला गदी माडगुळकरांच्या या ओळी आठवतात. त्याचं कारण असं आहे की काही खेळाडूंना गुणवत्तेकडे बघून असा काय न्याय दिला जातो, अशी काही संधी दिली जाते, संपूर्णपणे विश्वास दाखवला जातो आणि काही खेळाडूंविरुद्ध तो दाखवला जात नाही. यावेळेला निदान उत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात घेतलं गेलं. दुसरे उपकार म्हणजे एवढं सगळं करून नाहीतर बॅट्समन म्हणून परत एकदा रिषभ पंतला संधी, अशी गोष्ट घडली नाही. पहिल्या सामन्यामध्ये ऋतुराजचा अफलातून झेल पकडला गेला म्हणून तो लवकर आऊट झाला आणि सेकंड मॅचला त्यांनी थोडंसं दडपणाखाली येत असताना, बॉलिंग चांगली होत असताना तो बॅटिंगला आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी बॅटिंग केली, टॉप क्लास, ॲब्सोल्युटली टॉप क्लास बॅटिंग केली. 77 बॉलमध्ये शतक करत असताना त्याला घामही फुटला नाही आणि हे सगळं करत असताना विराट कोहलीबरोबरची त्याची 195 धावांची भागीदारी आणि दोघांनीही कुठलाही फॅन्सी शॉट न मारता जो काही परिणाम साधून दाखवला तो बघायला खूप मजा आली. ह्याच्यातनं ऋतुराज गायकवाडची मानसिक कणखरता मला दिसून आली, जी मला खूप भावली, मला खूप आवडली. त्यामुळे वेल प्लेड विराट, वेल प्लेड ऋतुराज. तिसऱ्या सामन्यामध्ये तर जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा राहुलला हसू थांबवलं नाही, कारण खूप दिवसानंतर भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिली बॉलिंग करायची संधी मिळाली. मी बॉलर्सचं कौतुक करेन, कारण त्यांनी 270 धावांमध्ये समोरच्या टीमला थांबवलं. सुरुवात चांगली झालेली होती. क्विंटन डिकॉकने अफलातून बॅटिंग केली होती, लांब लांब सिक्सर्स मारलेल्या होत्या, तरी 270 धावांमध्ये त्यांना रोखता आलं आणि नंतर जेव्हा सलामीला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची भागीदारी भली मोठी भागीदारी झाली, त्याच्यानंतर भारतीय संघाला विजयापासून रोखणं हे इम्पॉसिबल होतं. यशस्वी जयस्वालनी सुद्धा ऋतुराजप्रमाणेच कसं आपल्या एकदिवसीय जीवनातलं पहिलं शतक नोंदवलेलं आहे. मस्त शतक त्यांनी सुद्धा केलेलं आहे, मस्त वाटा उचललेला आहे. परंतु परत एकदा विराटनी म्हणजे भुकेल्या वाघासारखा तो त्या धावांवरती तुटून पडलेला आहे की आता बाबा तुझं शतक झालं ना, बाकीच्या धावा मला जेवू देत, असं जणू काय तो म्हणत होता. आणि ते करत असताना त्यांनी त्या विकेटवरती जे फलंदाजीला पोषक होतं, काय टकाटक शॉट्स मारलेत, अफलातून. त्यामुळे 2-1 विजय हा गरजेचा होता. कसोटीतला जो काही पराभव आहे त्याची जखम भरून निघणार नाही आहे, माझ्या तरी मनातनं निघणार नाही आहे. पण हा विजय अशा करता गरजेचा होता की निदान व्हाईट बॉलमध्ये तरी आपलं जे मनोबल आहे ते उंचीवरती ठेवण्याकरता, विराट कोहली रोहित शर्माबाबतच्या शंका दूर होण्याकरता ही मालिका कामी आली आहे, असं माझं तरी मत आहे. याच्यानंतर न्यूझीलंड विरुद्धचे काही सामने आहेत आणि नंतर मग थोडी गॅप आहे, कारण हे खेळाडू जे आहेत जडेजा, कोहली आणि रोहित शर्मा हे T20 खेळणार नाही आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांना थोडीशी गॅप आहे, परंतु पुढचा संघ पुढच्या तयारीला लागलेला आहे. मी म्हणेन या 2-1 विजयांनी फार मोठी काही मर्दुमकी गाजवलेली नसली तर गेलेला आत्मविश्वास, निराशेचं जे काय जळमट आली होती ती बाजूला झालेली आहेत, ह्याला महत्त्व आहे. मी तर म्हणेन की या याच्यातनं काही काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. ते म्हणजे बुमराह आणि हार्दिक पंड्याची भारतीय संघाला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गरज आहे. दुसरी गोष्ट, विराट कोहली, रोहित शर्मा वन डे क्रिकेटमधनं कुठेही जात नाही आहेत, दे आर व्हेरी मच हिअर टू स्टे, ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ऋतुराज गायकवाडनी संधी मिळाल्यानंतर जे काय सोनं करून दाखवलं आहे, त्याच्यानंतर निवड समिती म्हणा, संघ व्यवस्थापन म्हणा, यांच्याकडं त्याच्याकडं बघायचा दृष्टिकोन हा बदललेला असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेमधला 2-1 विजय हा निराशा झटकणार आहे. या सगळ्या गोष्टी थोड्याशा दिलासा देणाऱ्या आहेत, एवढंच मी म्हणेन. उद्या म्हणजे रविवारी मी एक क्लिप शूट करणार आहे, त्याच्याकरता ॲशेसची दुसरी टेस्ट मॅच संपायची मी वाट बघतोय आणि नंतर इंग्लंडनी काय काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलियन संघानं अडचणीतनं मार्ग कसा काढला आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमची मतं काय आहेत? विराटच्या बॅटिंगबद्दल तुमचं मत काय? ऋतुराजबद्दल जे मी म्हणलं की त्याच्या शतकातनं त्याचा बॅटिंगचा क्लास तर दिसलाच, पण त्याची मानसिक कणखरता दिसली, याच्याबाबत तुमचं मत काय? मला जरूर कळवा. अजून एक मुद्दा मी मांडला की ती जी जखम आहे टेस्ट सिरीज हरल्याची,
ती काही भरली जाणार नाही आहे, फक्त निराशा थोडीशी बाजूला झाली. याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती टिंग टिंग करा. मी त्याची वाट बघतो. बाय बाय.